ध्वनी. साऊंड इज एअर द प्रोटेक्टिंग एअर इन हेअरिंग. म्हणजे जे व्हायब्रेशन होतात त्यामधून जे व्हायब्रेशन असतात ते आपल्या कानापर्यंत येतात त्याला आपण साऊंड असे म्हणतो. ट्विनिंग फॉर्क. हा मेटल पासून तयार होतो. हा जर एखाद्या वस्तूवर आदळला तर त्याचे व्हायब्रेशन होतात व ते आपल्या कानापर्यंत पोहोचतात. स्पीड. स्पीड ऑफ साऊंड. साऊंडची स्पीड. गॅस into liquid, liquid into solid. सॉलिड गॅस मध्ये जे आवाज असतो जो साऊंड असतो हा लो असतो. लिक्विड मध्ये साऊंड हा मीडियम असतो व सॉलिड मध्ये साऊंड हा हाय असतो. एखाद्या समुद्रामध्ये भूकंप झाला तर एखादी व्यक्ती वरती असेल व एखादी व्यक्ती खाली असेल तेव्हा बॉम्ब टाकला तर सर्वप्रथम आवाज हा वरच्या दिशेने प्रवृत्त होतो. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. साऊंडच्या काही फ्रिक्वेन्सी आहेत. युनिट त्याचं युनिट आहे हर्ट्ज. त्याला आपण HZ असं पण लिहितो. 1 हर्ट्ज इज इक्वल टू 1 सायकल पर सेकंड. एका हर्ट्जला एक सायकल ती पण पर सेकंड मध्ये क्लीन होते. हर्ट्ज 400 हर्ट्जला 400 सायकल पर सेकंडला होतात व 400 कंपॅरिझन पण होतात. म्हणजे 400 रिअल फ्रॅक्शन पण होतात. हे कंपॅरिझन्स आहेत. हे खालच्या दिशेने प्रवृत्त आहेत त्याला रिअल फ्रॅक्शन असे म्हणतात. आणि हा जो आहे ते ऍटमॉस्फिअर आहे. कंपॅरिझन म्हणजे हाय डेन्सिटी अँड हाय प्रेशर. रिअल फ्रॅक्शन म्हणजे लो डेन्सिटी अँड लो प्रेशर. Sound and music. ह्युमनचा साऊंड हा त्याच्या लॅरेंज म्हणजे व्हॉइस बॉक्स मध्ये
क्रिएट होतो, म्हणजेच त्याला साऊंड बॉक्स पण आपण म्हणतो. जो मेल असतो त्याची जो व्होकल कॉर्ड असते ते असते 20 cm, फिमेलची असते 50 cm, आणि जे चिल्ड्रन्स असतात त्यांची लेस दॅन 15 cm. स्पीकर स्पीकर मध्ये जो आवाज क्रिएट होतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे क्रिएट होतो. आणि 100 डेसिबल पेक्षा जास्त आवाज आपल्या कानांसाठी हानिकारक असतो, म्हणजे हार्मफुल असतो. आणि डेसिबल म्हणजे तो आवाज किती मोठा आहे, तो आवाज किती छोटा आहे हे मोजण्यासाठी डेसिबल्स म्हणजे डीबी चे मेजरमेंट केले जाते. आपण फक्त 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. त्यापेक्षा जास्त आवाज ऐकल्यास आपले कानाचे पडदे फाटू शकतात.